तुम्ही आय थिंक विदाऊट विजा लँड झाला होता. असं की यंत्रणा हे ते यांना बऱ्याच वेळेला शिव्या देतो. पण मला समोर काही झपाटल्यासारखं काही करायचं असलं की योग्य माणसं त्या वेळेला मिळतात. भेटत जातात असं माझा तरी अनुभव आहे. रिझर्व्ह बँकेतला एक भला माणूस भेटला आणि तो म्हणला मी तुला परमिट मिळवून देतो. म्हटलं किती वेळ लागेल? 2 ते 2.5 महिने लागतील. बापरे. दिल्लीला केस रेफर होणार. म्हटलं अहो कोर्स 2 आठवड्यांनी सुरू होतोय. आणि ते मला नाही माहिती ते काय तू बघ. बर. म्हटलं प्रॉमिस देता हा. की 2.5 महिन्यांनी परमिट असेल? हो ते ठरलं. बर. मी त्या भरोश्यावर गेलो. तर आता गेलो म्हणजे काय तर जाण्यासाठी मी आपला निघालो. अक्कल काही नाही. पासपोर्ट कसा बसा हातात आला होता. हा. आणि माझी सगळ्यात वाईट क्वालिफिकेशन्स म्हणजे इंजिनियर, हो. तरुण, अनमॅरिड, अनमॅरिड. संपलं. त्यामुळे व्हिसा मिळणं तेवढ्या अतिशय छोट्या कालावधीत अशक्य होतं. तर तेव्हा एक इंटरेस्टिंग गोष्ट असं होती, चलनात होती, वापरात होती की कॉमनवेल्थ सिटीझन म्हणून आपल्या भारतीयांनाच नाही तर कॉमनवेल्थ कंट्रीज इन कॉमनवेल्थ. यू कुड हॅव अ रिटर्न तिकीट. म्हणजे तुमच्या हातात रिटर्न तिकीट आहे. तुम्ही डायरेक्टली जाऊन हिथ्रोला उभे राहू शकायचात की मी आलोय. त्यांना काही शंका आली नाही तर ते ठप्पा मारायचे आणि तुम्हाला सोडायचे. पण जायचं कोणाबरोबर काय कसं कसं. तर मी ज्या महाराजांकडे गेलो ठाण्याचाच ट्रॅव्हल एजंट येवलेकर म्हणून तो म्हणे की मी ठरवलं होतं की सोमवारी कोर्स सुरू तर गुरुवारी जाऊ. आपली सवय 2-3 दिवस आधी जाऊ. आणि बघ शनिवारी माझा एक ग्रुप चाललाय त्यांच्याबरोबर गेलास तर तुझे घुसण्याचे चान्सेस वाढतात. तुम्हाला कळतं तुम्ही सांगा. ते कोण होती मंडळी माहिती आहे? कोण? चंद्रलेखा नाट्यसंस्था माहिती आहे? मोहन वाघांची चंद्रलेखा. बर. त्यांचे गगनभेदीचे शुभारंभाचे प्रयोग लंडनला व्हायचे होते. त्यासाठी अख्खी 26 जणांची गँग चालली होती. थोर मंडळी होती. मी त्यांना जाऊन भेटलो मोकळेपणाने काय आहे सांगितलं. म्हटलं मला घुसायचंय. म्हटलं कुठेही काही गडबड झाली तर तुम्ही मला डिसोन करा की हा विमानात भेटला हा आमचा नाही माणूस. म्हटलं मला काही तुम्हाला त्रास कुठलाही होऊन द्यायचा नाही. पण तुमच्या ग्रुप बरोबर चिटकून मला जर घुसता आलं तर मला घुसायचं मी शिकायला म्हणून चाललोय. राईट. घुसलो की